पॅटर्न स्टंप दिला. मुलं म्हणे याच्याकडनं कुणी घेणार नाही आणि भांडणं सुरू झाले. त्या भांडणात एक दगड आला माझ्या डोक्यावर बसला. रक्त उघळायला लागलं. घरी जायची हिंमतच होईना. बरं घेऊन जायला पण कोणी तयार होईना. त्याला माहित होतं याला जेवढे बसतील त्यातले अर्धे आपल्याला बसतील, म्हणून घेऊन जायला कोणी तयार होईना. असं तसं कसं तरी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरना पहिले टाके टाकायचे येतात. म्हणलं ते बापाचं नंतर बघू, टाके टाकून घ्या तुम्ही डोक्याला एकदा. 4 टाके पडले. घरी आलो. सायंकाळची वेळ होती. रक्ताचे उघळ इकडनं खाली आलेले होते. रंगाने गोरा नव्हतो पण लाल रंग दिसतो चेहऱ्यावर. दरवाज्यात बाप उभा राहिल्यावर माझ्या माहितीनुसार आजचे बाप, मला पण 2 मुलं आहेत, पहिला प्रश्न विचारतो बाप काय झालं रे. माझ्या बापानं काय झालं असं नाही विचारलं. डोक्याला बांधलेली पट्टी बघून पहिली एक कानाखाली वाजवली, मग विचारलं काय झालं रे.